नाना पटोलेंनी तुमच्यावर टीका केलेली आहे की मत मिळालं तर माझ्यामुळे आणि तोटा झाला तर शरद पवारांमुळे. शरद पवारांना वय विचारता मोदींना का विचारत नाही असं नाना पटोले म्हणतात. नाना पटोले असे म्हणतात की मोदींना तुम्ही वय का नाही विचार, जो वय तुम्ही शरद पवारांना विचारता ते मोदींना विचारा, त्यांचंही वय होणार आहे येणाऱ्या दिवसांना. आपल्या सगळ्यांचंच होणार आहे. ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना, ज्यावेळेस होईल 80च्या पुढे गेल्यावर विचारू. मतदान पवार साहेबांच्या नावावर तुम्हाला मिळालं, मतदान पवार साहेबांच्या नावावर तुम्हाला मिळालं, फायदा झाला की माझ्यामुळे झाला आणि तोटा झाला की शरद पवार साहेबांमुळे झाला. आमचं आम्ही बघू, बाकीच्यांनी नाक खोपसायचं काही कारण नाही. नानाला म्हणाव, नाना तू किती पार्ट्या फिरून आलाय ते आम्हाला माहिती, कशाला शिकवतो मला काय पार्टीकडनं तुमचा व्हिडिओ जो गाडीत बसला होता, तुम्ही दाटेवाटीत बसलाय, सागर एक मिनिट. इतके मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं काय बसायचं ते सगळं चेक करत असतात. आम्ही पुढं एकनाथराव शिंदे ड्रायव्हर होता, मागं मी, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस होते. परंतु आमचे सहकारी मंत्रिमंडळातले गिरीश महाजन त्यांना इथं जखम झाली अजूनही बघा, आणि त्यांना गाडी तिथं राहिली नाही. सगळ्या गाड्या कन्वा एकदम निघाला. तर मी त्यांना म्हटलं की या आपण दाटीवाटीनं पुढं फरलांग 2 फरलांगच जायचं आहे, पटकन जाऊ. शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही. आम्ही दाटीनं गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं आहोत. त्याच्यावर मला त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही. त्याच्या संदर्भामध्ये जर असं काही झालं असतं की आम्ही दोघंच बसलो आहे आणि तिसरा दार उघडा म्हणतोय तरी आम्ही त्याला घेत नाही जागा असताना, असं काही झालेलं नव्हतं. आणि 2 फरलांग त्या बाकीच्या गाड्या होत्या, तिथं आल्यावर ते उतरले आणि बाकीचे आम्ही आमच्या गेलो. परंतु आज दुर्दैवाने जे कोणी त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवत आहे किंवा आणखीन काही करत आहे, मला त्यांची कीव करायची वाटते. अरे ह्या विकासाचं बोलूया ना आपण. त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले किती काय गेले, ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल, ह्यांना बाकीच्यांना त्रास व्हायचं काय कारण आहे. आम्ही चौघं दाटीवाटीनं बसलो, आम्हाला त्याच्यामध्ये गर्दीचा त्रास होईल का नाही ते आमचं आम्ही ठरवू.